ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच गुंगा गुड्डा असं संबोधलंय। तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना ढोंगी गुड्डा असं म्हणत प्रत्युत्तर दिलंय। आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगी गुड्या म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते, तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं। इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती, पण इंदिराजीने सिद्ध करून दाखवलं की मी स्वतंत्र बाण्याची एक नेत्री आहे, मी गुंगी गुडिया नाही। भविष्यामध्ये सरकारमधले असे अनेक गुंगे गुड्डे आहेत, अडचणीच्या प्रश्नावरती उत्तरं द्यायचं टाळतात। याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद करणं योग्य नाही। आपण घटनात्मक पदावर बसलेलो आहोत, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल। हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही। संजय राऊत, उद्धवजी ठाकरे हे ढोंगी गुड्डा आहेत। महाराष्ट्रामध्ये ढोंग पसरवणं आणि ढोंगाचं राजकारण करण्याचं काम हे संजय राऊतांकडनं, उद्धवजी ठाकरेंकडनं सातत्यानं केलं जात आहे। त्यामुळे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे हे ढोंगी गुड्डा आहेत आणि ढोंगी गुड्डा असण्याचं राजकारण, ढोंगीपणाचं राजकारण संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करत असतात।